सीईटी परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा संशय पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडेंकडनं एका शिक्षकाचा व्हिडिओ ट्विट 12वी मध्ये 40% आणि सीईटी मध्ये 99% कसे व्हिडिओमधून शिक्षकाचा सवाल। सीईटी परीक्षेमध्ये घोटाळा झालाय पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेस नेत्यांचाही आरोप। हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी। सीईटी पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं सीईटी सेलकडनं खंडन। टक्के आणि पर्सेंटाईलची तुलना चुकीची, सोशल मीडियावरील दाव्यांसंदर्भामध्ये तक्रार करणार सीईटी आयुक्त दिलीप सरदेसाई यांची माहिती। सीईटी सेल ही स्वायत्त संस्था। परीक्षेत घोटाळ्याच्या आरोपांवर मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। सीईटी परीक्षेत भाजप नेत्यांची मुलं टॉपर, या परीक्षेवर प्रवेश घेणार आहात की स्थगित करणार, आदित्य ठाकरेंचा सवाल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्टीकरणाची मागणी। शासकीय महाविद्यालयांसाठी 13 ते 14 लाख भरून प्रवेशाची हमी। सीईटी परीक्षेसंदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल। सीओपी विजेटीआय मध्ये प्रवेश देण्याचा आमिष। पेपर फुटीचे सर्व लाभार्थी भाजपचे, मुख्यमंत्री कधीच पेपर फुटल्याचं मान्य करणार नाहीत, संजय राऊतांचा निशाणा। तर विद्यार्थ्यांच्या भावना भडकवून राजकारण करण्याचा राऊतांचा प्रयत्न, बन यांचं प्रत्युत्तर। युवक काँग्रेसकडनं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी। टीईटी पेपरफुटीसह विविध कारणांवरून एनएसयूआय आक्रमक, मंत्री दादा भुसेंना 7 दिवसांचा अल्टिमेटम। नागपूरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस। प्रतापनगरमधील सोमलवार शाळेच्या मैदानामध्ये पाणी साचलं। स्थानिकांकडनं शाळेतील विद्यार्थ्यांची सुटका।